हरे कृष्ण. तर आपल्या ह्या साप्ताहिक दैनंदिन जीवनामध्ये भगवद्गीतेचे 108 महत्वपूर्ण श्लोक या शृंखलेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपल्या ह्या शृंखलेत सध्या आपण 9व्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत आणि आज आपण 9व्या अध्यायातील 12वा श्लोक पाहतोय, जो आपल्या 108 महत्वपूर्ण श्लोकांपैकी 67वा श्लोक आपला हा 68वा सत्र जो आहे. तर हा श्लोक जो आहे राजगुह्य राज्य ज्ञान त्याच शृंखलेतील आहे. या श्लोकात आपल्याला कळतं की जर श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाचा अनादर केला तर काय होणार आहे? आशा, कर्म आणि ज्ञान हे सगळं निष्फळ होणार आहे. तर आपण ह्या श्लोकाचं अध्ययन करूया सर्वजण मिळून. मोघाशा मोघ कर्माण मोघ ज्ञान विचेतसः राक्षसीमासुरीं च एव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः. मोग आशा मोग कर्माणः मोग ज्ञानः विचेतसः राक्षसीम् आसुरीं च एव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. मोघाशा मोघ हरे कृष्ण. कर्मण मोघ ज्ञान विचेतसः राक्षसीमासुरीं च एव प्रकृतीं मोहिनीं श्रिता. मोग आशा मोग कर्माणः मोग ज्ञानः विचेतसः राक्षसीम् आसुरीं च एव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. मोघ आशा मोघ कर्मण मोघ ज्ञान विचेतसः राक्षसीमासुरीं च एव मोहिनीं श्रिता. मोग आशा मोग कर्माणः मोग ज्ञानः विचेतसः राक्षसीम् आसुरीं च एव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. हरे नम्रता कृष्ण. माताजी, सुप्रिया माताजी, आपण वाचू इच्छिता हा श्लोक? हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. वाचा माताजी. मोघ असा मोघ कर्माणो मोघ ज्ञान विचेतसा राक्षसीं आसुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रिता. खूपच हरे सुरेख, कृष्ण. खूपच सुरेख. सुप्रिया माताजी, आपण वाचू इच्छिता? हो, हरे कृष्ण कृष्ण प्रभुजी. येस माताजी. मोगाशा मोग कर्माणो मोग ज्ञान विचेतस राक्षसी मासुरी चैव प्रकृती मोहिनी पिता. व्हेरी गुड, खूपच छान. अनुवाद: याप्रमाणेच मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे जी प्रभुजी, आकर्षित वाचायचं होतात. का? हरे कृष्ण. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्म आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. तात्पर्य खूपच सुरेख आहे. असे पुष्कळ भक्त आहेत जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये आणि भक्ती योगामध्ये असल्याचे मानतात, पण अंतःकरणपूर्वक ते भगवान श्रीकृष्णांचा परमसत्य म्हणून स्वीकार करीत नाहीत. त्यांना भक्ती योगाचे फळ भगवत धाम कधीच प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे जे सकाम कर्म करीत आहेत आणि त्या योगे सरते शेवटी सांसारिक बंधनातून मुक्त होण्याची ज्ञान आशा आहे, ते सुद्धा कधीच यशस्वी होत नाहीत, कारण ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जे लोक श्रीकृष्णांचा उपहास करतात ते राक्षसी किंवा आसुरी लोक असतात. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे असे राक्षसी आणि दृष्टी लोक जे आहेत ते श्रीकृष्णांना कधीच शरण जात नाही. म्हणून परमसत्य जाणण्याच्या त्यांच्या प्रयत्नात ते गोंधळून जातात आणि साधारण जीव आणि श्रीकृष्ण हे एकच आहेत या भ्रामक निष्कर्षाप्रत येतात. अशा भ्रामक समजुतीमुळे त्यांना वाटते की कोणतेही मानव शरीर हे आता भौतिक प्रकृतीद्वारे केवळ आच्छादित दिलेले आहे आणि जेव्हा मनुष्य या भौतिक देहातून मुक्त होतो तेव्हा त्याच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये मुळीच भेद राहत नाही. श्रीकृष्णांशी एकरूप होण्याचा त्यांचा हा प्रयत्न मोहामुळे निष्फळ होईल. अशा प्रकारचे राक्षसी आणि अनिश्चरवादी आध्यात्मिक ज्ञान नेहमीच व्यर्थच असते. अशा लोकांसाठी वेदांत सूत्र आणि उपनिषद इत्यादींमधील ज्ञानाचे अध्ययन निरर्थकच आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणे हा घोर अपराध आहे. जे असा घोर अपराध करतात ते मोहग्रस्त झालेले असतात, कारण ते श्रीकृष्णांचे शाश्वत स्वरूप जाणू शकत नाही.
बृहद्विष्णू स्मृतीमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की यह वेत्ति भौतिकम देहम दृश्यस्य परमात्मनः तत्सर्व अस्मात् बहिष्कार्यः श्रौतः अस्मात् विधानतः मुखम तस्यावलोक्यपि सचेलम स्नानमाचरेत. अर्थात काय? तर जो श्रीकृष्णांच्या देहाला भौतिक समजतो त्याला श्रुती आणि स्मृतीच्या सर्व कर्मकांडातून बहिष्कृत केले पाहिजे. आणि जर कोणी कदाचित अशा मनुष्याचे तोंडही पाहिले तर त्या दृष्टी संग्रामातून स्वतःला मुक्त करण्याकरिता त्याने तत्काळ गंगा स्नान केले पाहिजे. लोक श्रीकृष्णाचा उपहास करतात कारण त्यांना भगवंतांविषयी मत्सर वाटतो. त्यांच्यासाठी जन्मजन्मांतर राक्षसी आणि अनिश्चरवादी योनीतील जन्म हा निश्चितच असतो. त्यांच्या वास्तविक ज्ञानावर अनंत काळासाठी मोहाचे आवरण राहील आणि हळूहळू त्यांची सृष्टीतील अंधकारमय प्रदेशात अधःपतन. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सगन ललिता श्री विशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामी निति नामिने. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आपण सध्या भगवद्गीतेचा हा 9वा अध्याय जो आहे राजविद्या राजगुह्य योग तो अभ्यास करत आहोत. हा अध्याय भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ स्वरूपाचे, त्यांच्या करुणेचे आणि भक्तीच्या श्रेष्ठत्वाचे वर्णन करतो. 11व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगतात अवजानंती मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्. म्हणजेच अज्ञानी लोक माझ्या दिव्य स्वरूपाला न ओळखता मला सामान्य मनुष्य समजतात. आणि या विधानाचा पुढचा परिणाम भगवान आजच्या 12व्या श्लोकात सांगताय की जो मनुष्य श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाचा स्वीकार करत नाही त्याच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो, त्याची आशा कर्म ज्ञान यांचं काय होतं याचं उत्तर हा श्लोक. तर मुख्य संदेश काय आहे या श्लोकाचा की भगवंत इथे केवळ नास्तिक लोकांबद्दल बोलत नाहीये. येथे अशा लोकांचे वर्णन आहे जे आध्यात्मिक साधना करतात, ज्ञान मिळवतात, कर्म करतात, परंतु श्रीकृष्णांच्या दिव्य व्यक्तिमत्वाला स्वीकारत. म्हणत सांगताय अशा व्यक्तींच्या 3 गोष्टी निष्फळ होतात: आशा, कर्म आणि ज्ञान. कारण त्यांच्या साधनेचा पाया चुकीच्या समजुतीवर उभा. हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम. कुठली इमारत किती मजबूत राहील आणि किती उंची ती स्वीकारू शकते
हे त्याचा पाया किती मजबूत आहे याच्यावर अवलंबून असतं. जर पाया चांगला खोल असेल आणि तिथे जर आपण भरपूर सिमेंट आणि रेती आणि हे सगळं वापरलं असेल तर इमारत वरती जी आहे ती मजबूत बनते. पण हेच जर आपण पाया थोडासाच ठेवला किंवा त्याच्यात सिमेंट रेतीच्या ऐवजी माती वापरली, ढोंग, हीच अवस्था इथे अशा लोकांची सांगितली गेली आहे की जे भगवंतांना स्वीकारत. तिथे पाहिलं आपण तर मोघ हा शब्द भरपूरदा येतो या श्लोकामध्ये. त्याच्या आधी आपण अर्थ आणखी 3 वेळा आलाय बा. तर मोघ म्हणजे काय? तर व्यर्थ, निष्फळ, वाया गेलेला किंवा अपेक्षित फळ न देणार. तर भगवान श्रीकृष्णांनी हा शब्द यापूर्वी 3ऱ्या अध्यायातही वापरलाय. तिथे भगवंत काय म्हणतात? मोघम पार्थ सजीवती, की जो मनुष्य यज्ञ चक्रात सहभागी होत नाही आणि फक्त इंद्रिय सुखासाठी जगतो त्याचे जीवन व्यर्थ जाते. आणि इथे भगवंत तोच शब्द वापरून सांगतात की चुकीच्या तत्वज्ञानामुळे संपूर्ण आध्यात्मिक प्रयत्न व्यर्थ होऊ शकतो. तर मग ह्या 3 गोष्टी कशा निष्फळ होतात? भगवंत 3 गोष्टी सांगतात, बरोबर आहे. मोघ आशा म्हणजे काय? आशा निष्फळ होते. हे पहा, प्रत्येक भक्ताच्या किंवा साधना करणाऱ्या साधकाच्या काही आध्यात्मिक अपेक्षा असतात. कोणाला स्वर्ग हवा असतो, कोणाला मोक्ष हवा असतो, कोणाला ज्ञान हवे असते, कोणाला आत्मसाक्षात्कार हवा असतो. परंतु जर त्या सर्व प्रयत्नांचा मध्यभागी श्री कृष्णाविषयी चुकीची समजूत असेल तर त्या सर्व अपेक्षा शेवटी पूर्ण होत नाही. आशा असली तरी निराशा हातात येते, कारण की आपण भगवंतांना ओळखलेलं नाही. दुसरं येतं इथे की मोघ कर्माण, म्हणजे कर्म निष्फळ होतात. आता मनुष्य अनेक धार्मिक कर्मे करतो, दान करतो, यज्ञ करतो, वते करतो, तप करतो. परंतु जर भगवानांच्या दिव्य स्वरूपाचा स्वीकार नसेल तर त्या कर्मांचा अंतिम देखील काय होईल की आध्यात्मिक लाभ मिळणार. कर्म केले जाईल पण अपेक्षित परमफळ प्राप्त होणार नाही. आणि तिसरं येत आहे मोघ ज्ञान, ज्ञान निष्फळ होते. विद्वत्ता असणे, खरे ज्ञान असणे, या दोघांमध्ये फरक आहे. अनेक शास्त्रांचा अभ्यास करूनही जर श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य समजलं तर ते ज्ञान भगवंतांकडे नेण्याऐवजी अहंकार वाढवतं. आणि अशा ज्ञानामुळे परमेश्वराची अनुभूती होत. म्हणून भगवंत म्हणतात ते ज्ञानही मोघ म्हणजेच काय होणार आहे? निष्फळ करते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर हे असं का घडतंय प्रभूजी? भगवंत सांगतायत विचेतसः. आता या सर्वांचा मूळ आहे विचेतस. याचा अर्थ काय? की ज्यांची चेतना योग्य दिशेला नसून चुकीच्या दिशेला वळली. माणूस परमसत्याचा शोध घेतो, परंतु श्रीकृष्ण त्याच्या समोर असतानाही तो त्यांच्याकडे न पाहता कृष्णांच्या पलीकडे काहीतरी श्रेष्ठ सत्य असावे असा विचार करतो. हीच विपरीत बुद्धी. समस्या प्रयत्नांमध्ये नसते, समस्या दिशेमध्ये असते. जसं एखादा प्रवासी खूप वेगाने प्रवास करतो पण चुकीच्या दिशेने जर जात असेल त्याचा वेग उपयोगाचा नसतो. तसंच चुकीच्या तत्वज्ञानावर उभी असलेली साधना शेवटी साधकाला अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचवत नाही. आणि म्हणूनच प्रभुपादजी समजवतात हे सगळं काय होतं, यामुळे काय होणार आहे तर राक्षसी आणि आसुरी प्रवृत्तीचा आश्रय. आणि भगवंत पुढे सांगतायत राक्षसी मासुरीं चैव प्रकृती मोहिनीं श्रिताः, की अशा व्यक्ती मोहन निर्माण करणाऱ्या प्रकृतीचा आश्रय घेतात आणि त्यांच्या चुकीच्या समजुती त्यांना अधिकाधिक भ्रमात नेतात. सुरुवातीला फक्त एकच चुकीचा निष्कर्ष असतो
नंतर त्या निष्कर्षावर नवीन विचार उभे राहतात आणि शेवटी माणूस सत्यापासून अधिकाधिक दूर जातो. हे केवळ कर्मबंधन नसते, तर चुकीच्या इच्छांचे, चुकीच्या धारणांचे आणि चुकीच्या तत्वज्ञानाचे बंधन बनते. मनुष्य स्वतःच्या चुकीच्या विचारांचा कैदी बनतो. आणि म्हणूनच श्रीकृष्णांविषयी गैरसमज धोकादायक आहे. का? भगवान श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की त्यांच्या दिव्य स्वरूपाचा स्वीकार न केल्यामुळे मनुष्य केवळ एका चुकीच्या मतापर्यंत मर्यादित राहत नाही, तर त्या चुकीच्या समजुतीमुळे त्याचे संपूर्ण आध्यात्मिक जीवनच प्रभावित होऊन जाते. आणि अशा व्यक्तीच्या आशा, कर्म आणि ज्ञान निष्फळ होतात आणि तो मोहाच्या अधिक खोल गर्तेत जातो. आणि जर आपण मोहामध्ये अडकलो तर काय होईल? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या चक्रातून कधीच सुटका होईल. या संदर्भात प्रभुपादजी एक अजून महत्वाचा मुद्दा उपस्थित करतात. मायावाद आणि ब्रह्मवाद यातील फरक. प्रत्येक निराकारवादी एकसारखा नसतो. काही जण परमसत्याच्या निर्गुण ब्रह्मस्वरूपाकडे आकर्षित असतात. हा ब्रह्मविचार म्हणजे परमसत्याचा एक पैलूचा शोध आहे. परंतु भगवंत येथे त्यांचा निषेध करतात, जे असे लोक आहेत की जे केवळ निराकारावर भर देत नाहीत, तर श्रीकृष्णांच्या सच्चिदानंद ग्रहालाच गौण किंवा भौतिक मानतात. ते भगवंतांच्या व्यक्तिमत्वालाच कमी लेख. आणि ही वृत्ती अत्यंत घातक. कारण भगवंतांच्या दिव्य स्वरूपाचा अनादर जर केला, भक्ताला अधिकाधिक भ्रमात जावेच लागते. अनेक शास्त्र आहेत, अनेक शास्त्रांचे भगवंतांच्या दिव्य शरीराविषयी मतमतांतरे असतात. परंतु सर्व शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलंय की श्रीकृष्णांचे शरीर कधी भौतिक नाही. ब्रह्म विष्णू कृतीमध्ये कठोर शब्दात सांगितलंय. जर तात्पर्यामध्ये प्रभुपादजींचा आपण श्लोक वाचला, य व्यक्ती भौतिकम देहम कृष्णस्य परमात्मन य सर्वस्माद बहिष्कार्य स्वतः स्मार्थ विधानत. म्हणजे काय? तर जो श्रीकृष्णांच्या शरीराला भौतिक मानतो तो गंभीर भ्रमात आहे. अशा विचारांपासून सावध राहण्याचा शास्त्रांचा आदेश. शास्त्र इतके का कठोर बोलत आहे? स्वाभाविक प्रश्न आहे. एखाद्या व्यक्तीचे मत वेगळे असेल तर त्याबद्दल इतकी कठोर भाषा? याचे उत्तर आहे तत्वामध्ये. शास्त्र व्यक्तीचा द्वेष करत नाहीये, शास्त्र चुकीच्या तत्वज्ञानापासून सावध करतं. कारण चुकीची समजूत इतरांच्या श्रद्धेलाही प्रभावित करू शकते. म्हणून येथे व्यक्तीला नव्हे तर भ्रमाचा निषेध आहे. हे तत्व समजण्यासाठी एक सुंदर उदाहरण देता येईल. रुग्णालयाचं उदाहरण. हे भौतिक जग एका रुग्णालयासारखं आहे. आपण सर्वजण येथे आध्यात्मिक आरोग्य प्राप्त करण्यासाठी आलो आहोत. रुग्णालयात काही आजार बाहेरून दिसतात, तर काही आजार बाहेरून अजिबात दिसत नाही. एखादी व्यक्ती निरोगी दिसत असली तरी तिच्याकडे संसर्गजन्य रोग असू शकतो. म्हणून डॉक्टर तिला काही काळ इतरांपासून वेगळे ठेवतात. आणि ते त्या व्यक्तीचा तिरस्कार करण्यासाठी नसतं, तर इतरांचं संरक्षण करण्यासाठी असतं. आध्यात्मिक जीवनात आपण संसर्ग पाहतोय. आध्यात्मिक जीवनातही चुकीच्या धारणा अत्यंत संसर्गजनक असतात. विशेषतः असा विचार की भगवंत आणि जीव हे एकच आहे. जर भगवंत आणि भक्त यांच्यात कोणताही भेदच उरला नाही तर भक्तीचा अर्थच संपतो. सेवा कोणाची करायची? प्रेम कोणावर करायचे? शरणागती कोणाची घ्यायची? म्हणून अशा प्रकारे चुकीची तत्वे हळूहळू भक्तीचा पायाच कमकुवत करतात. म्हणून शास्त्र सावध राहण्याची सूचना देते. मायावाद आणि भौतिकवाद यातही फरक. भौतिकवादी व्यक्ती धन, सत्ता, इंद्रिय सुख यामध्ये अडकलेले असतात, ते सहज ओळखता येतात. परंतु मायावादी प्रभावाखाली व्यक्ती बाहेरून अत्यंत धार्मिक दिसू शकतो, भगवा वस्त्र परिधान करू शकतो, शास्त्रातले श्लोकही सांगू शकतो, तिचा आचारही साधूसारखा वाटू शकतो. परंतु जर तत्वज्ञानात श्रीकृष्णांच्या दिव्य व्यक्तिमत्वाचा स्वीकार नसेल
तर अंतर्मनाने भ्रमित असू शकतो. त्यामुळे नाटकाने विवेक जागृत ठेवणं आवश्यक. तर आपण कसं वागायचं? तर मग संतुलित मार्गदर्शन आचार्य आपल्याला करतात. ज्यांच्या विचारांशी आपले मतभेद आहेत त्यांच्याशी उद्धटपणे किंवा असंस्कृतपणे वागावे असे शास्त्र कुठेही सांगत. आणि नेमकं आपण तेच करतो कलियुगात. तत्वज्ञानात ठाम राहणे आणि वर्तमानात नम्र राहणे हा भक्तीचा मार्ग आहे. श्री प्रभुपादांनीही विविध मतांच्या लोकांशी भेटताना नेहमी सुसंस्कृत आणि आदरयुक्त वर्तन केलं. मतभेद असले तरी संस्कृती सोडली नाही. म्हणून आपणही सर्वांशी नम्र राहायचंय, परंतु तत्वज्ञानाच्या बाबतीत जागृत राहायचं. चुकीच्या विचारांचा प्रभाव स्वतःवर पडू देऊ नये. आपल्या श्रद्धेचे संरक्षण करावे हा या शिक्षणाचा व्यवहारिक उपयोग. श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर या श्लोकाचं अत्यंत सुंदर स्पष्टीकरण करतात. ते सांगतात की एखादी व्यक्ती अष्टांग योगाचा अभ्यास करत असेल, एखादी व्यक्ती कर्मकांडाद्वारे भौतिक सुख किंवा स्वर्गाची इच्छा करत असेल, किंवा एखादी व्यक्ती ज्ञान योगाद्वारे ब्रह्मसाक्षात्काराचा प्रयत्न करत असेल, परंतु जर त्यांनी श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाला भौतिक मानले तर त्यांचे सर्व आशा निष्फळ होतात. साधनेचा प्रकार कोणताही असो, भगवानांचे दिव्य व्यक्तिमत्वाचा स्वीकार नसेल तर अंतिम यश प्राप्त होते. आचार्य एक उदाहरण देतात. एका आधुनिक लेखकाने रामायणावर भाष्य करताना असा निष्कर्ष काढला की भगवान श्रीरामांनी क्षत्रियाप्रमाणे युद्ध केले, याचा अर्थ ते भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या अधीन होते. हा निष्कर्ष पूर्णपणे अयोग्य आहे. भगवान स्वतःच्या शक्तींचे स्वामी आहेत. स्वतःच्या शक्तींच्या अधीन ते कसे असतील? सूर्य स्वतःच्या प्रकाशाने बांधला जात नाही, अग्नी स्वतःच्या उष्णतेच्या अधीन नसते, त्याचप्रमाणे भगवान स्वतःच्या मायेच्या अधीन कधीही नसतात. अशी विचारसरणी भगवंतांच्या दिव्य स्वरूपाचा अपमान करते आणि साधकाला सत्यापासून दूर देते. शिकण्याचे मुख्य मुद्दे कोणते? दुरात्मा कोण आहे? दुरात्मा म्हणजे फक्त नास्तिक नाही. काही वेळा एखादी व्यक्ती धार्मिक कार्य करते, भक्ती करत असल्याचे दिसते, पण अंतःकरणाने श्रीकृष्णांना परमपुरुषोत्तम म्हणून स्वीकारत नाही. अशा व्यक्तींचा उल्लेख या श्लोकात दुरात्मा असा केलाय. दुसरा, मत्सरामुळे भगवानांचा स्वीकार होतो. लोक अनेकदा भगवानांना सामान्य मनुष्य समजतात. यामागील कारण केवळ आध्यात्मिक नसतं. कधी कधी अहंकार, मत्सर, भगवान माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे ते स्वीकारण्याची अनिच्छा यामुळे अशी एक वृत्ती निर्माण होते आणि अशा परिस्थितीत शरणागती शक्य होत नाही. तिसरं, चुकीचे निष्कर्ष निर्माण होतो. अशा व्यक्ती विचार करतो जीव आणि भगवान पूर्णपणे एकच आहेत, भगवानांचे शरीर हे सामान्य माणूस शरीरासारखे आहे, मुक्ती मिळाल्यावर जीव आणि भगवान यांच्यात काहीच भेद राहत नाही. आणि मग असे निष्कर्ष ज्ञानाच्या मनाच्या कल्पनांवर आधारित असतात, शास्त्राच्या प्रमाणांवर नाही. चौथं, अशा विचारांचा परिणाम. अशा व्यक्ती मोहिनी प्रकृतीचा आश्रय घेतात, त्यांना भक्तीचा खरा रस प्राप्त होत नाही, शरणागती होत नाही, त्यांचे वास्तविक आध्यात्मिक ज्ञान झाकले जाते आणि ते भ्रमामध्येच राहतात आणि जन्मोन्मुख संसारातून मुक्त होऊ शकत. म्हणूनच पाचवा जो महत्वाची शिकवण होती की श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य मानणे हा गंभीर अपराध आहे. शास्त्र स्पष्ट सांगतात भगवंतांचे शरीर सच्चिदानंदमय आहे. ते जन्म घेतात असे दिसते पण त्यांचा जन्म दिव्य आहे, ते कर्म करतात असे दिसते पण त्यांची कर्मे दिव्य आहेत. म्हणून त्यांच्या दिव्य स्वरूपाला भौतिक समजणे हा गंभीर आध्यात्मिक भ्रम. हा श्लोक केवळ मायावादींबद्दल बोलण्यासाठी नाहीये, तो प्रत्येक साधकाला स्वतःची तपासणी करण्यास. आपण श्रीकृष्णांना सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम मानतो का? त्यांच्या नावावर, रूपावर, गुणांवर, लीलांवर पूर्ण श्रद्धा ठेवतो का? हे आपल्या मनात अजूनही काही शंका आहे. जोपर्यंत श्रद्धा दृढ होत नाही तोपर्यंत साधनेत पूर्णता येणार नाही.
म्हणून भगवद्गीता आपल्याला योग्य तत्वज्ञान आणि शुद्ध भक्ती या दोन्हींचा स्वीकार करण्याचे आवाहन. या श्लोकाचा संदेश असाच आहे की आध्यात्मिक जीवनात केवळ प्रयत्न पुरेसे नसतात, प्रयत्नांची दिशा श्री कृष्णांच्या दिव्य स्वरूपाच्या योग्य स्वीकाराकडे असते आवश्यक. भगवान श्रीकृष्ण या श्लोकाद्वारे अत्यंत गंभीर इशारा देत आहेत. मानवाचे यश केवळ त्याच्या प्रयत्नावर अवलंबून नसते, तर त्या प्रयत्नांची दिशा योग्य आहे की नाही यावर अवलंबून असते. श्रीकृष्णांचं दिव्य स्वरूप स्वीकारल्याशिवाय आशा पूर्ण होणार नाही, कर्म परिपूर्ण होणार नाही, ज्ञानही फलदायी होत नाही. परंतु जे नम्रतेने भगवंतांचा स्वीकार करतात त्यांच्यासाठी भक्तीचा मार्ग खुला होतो. म्हणून आपण सर्वांनी भगवान श्रीकृष्णांना परम पुरुषोत्तम म्हणून स्वीकारून त्यांच्या शरणी श्रद्धा, नम्रता आणि प्रेमाने सेवा आणि भक्ती स्वीकारली पाहिजे. आजच्या श्लोकाचा मुख्य संदेश. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्याचं सारांश एका काव्य स्वरूपात आपण करूया. श्रीकृष्णच सत्य. मोघ होई आशा सारी, ध्यान कर्म ही व्यर्थ ठरी. कृष्ण विसृनी शोधत राहे, रमच त्याच्या वाटे वाहे. दिव्य विग्रह जानन द्याला, माया घेई कवटाळायला. अहंकाराचा पडदा दाटे, भक्ती दूरच उभी राहते. नम्र हृदयी श्रद्धा जागे, कृष्ण नामे जीवन फुले. रूप गुणांचा ध्यास धरूया, भक्ती मार्गे प्रभू मिळवूया. कृष्णच ध्येय, कृष्णच आधार, कृष्णच जीवनाचा विस्तार. शरण जाऊ त्या चरणी आपण, यातच आहे जीवनाचे धन. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपल्यापैकी कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. तर आपण सर्वजण एकत्रितपणे एक माळा भगवंतांच्या हरिनामाचा जप करूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हो नम्रता माताजी. प्रभूजी या संदर्भात नाहीये, मला थोडस विचारा ना माताजी. आमच्याकडे शालिग्रामची पूजा करतात. हरी तर बोल. आता मिस्टर त्यांना आता बसायला वगैरे होत नाही, त्यामध्ये कळत नाही. तर आता ती मी करायची नाही का मग? असं कुठे लिहिलंय तुम्ही? असं कोणी सांगितलंय तुम्हाला? म्हणजे बऱ्याच जणांनी मला सांगितलं की शालिग्रामची पूजा स्त्रियांनी करायची नाही म्हणून. माताजी कसं असतं ना की स्त्री पुरुष हा भेदभाव ह्या शरीराचा असतो. भगवंत कुठेही असा भेदभाव करत नाही. पहिली गोष्ट ही आहे. दुसरं, जर परंपरेने आणि पूर्ण श्रद्धेने तुम्ही आजपर्यंत शालिग्रामाची पूजा करत आला आहात आणि योग्य रीतीने ती तुम्ही करत आहात तर ती चालूच ठेवा. आणि पूजेमध्ये प्रभूजींचंही सहकार्य घ्या आणि पूर्ण परिवार मिळून पूजा करत राहा. कारण की शालिग्राम भगवंतही हे विग्रहाचे स्वरूप आहे. ठीक आहे. त्यामुळे त्यांची सेवा करण्यापासून कोणीही तुम्हाला वंचित ठेवणार नाही. आपण पूर्ण भगवद्गीतेमध्ये हेच शिकतोय की आपल्याला काय करायचंय, भक्तांचा संघ घ्यायचा आहे, आपल्याला जप करायचे, आपल्याला ग्रंथांचं पठण करायचं आणि चौथा महत्वाचा काय होता, विग्रहाची सेवा. डी फॉर डीटी वर्षी. तर शालिग्राम देखील विग्रहच आहे. आणि डीचं दुसरं आहे की केवळ प्रसादच ग्रहण करणं. आणि पाचवं काय होतं की सदैव सदैवमध्ये राहणं, एंगेजमेंट, ई फॉर एंगेजमेंट. तर तुम्ही करू शकता मात्र. हरे कृष्ण. तर आपण चर्चेला इथेच आता विराम देऊया आणि सर्वजण मिळून एक माळा जप करूया. हरे कृष्ण.